लगन. लगन या व्याधीला आपण मॉडर्नसोबत कोरिलेट करायचं झालं तर आपण त्याला चॅलाझियॉनसोबत करू शकतो. आणि चॅलाझियॉन इज अ इन्फ्लेमेटरी लंप इन द टिअर ग्लँड. सो ह्या लगन व्याधीमध्ये काय होतं, आपलं जे वर्तमा आहे म्हणजेच आपली जी वरची पापणी आहे त्याच्या बाह्यतः अशी एक ग्रंथी निर्माण होती. आणि ह्या ग्रंथीचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे सांगितलेत, ती बोराच्या आकाराची असती, कठीण असती, पांढरी असती, स्थूल असतं, वेदनारहित असती, अपाकी आणि पिच्छील ग्रंथी असती. आणि त्यात कंडूसुद्धा लक्षण दिसतं आपल्याला. ह्यात दोष असतो कफदोष आणि जी चिकित्सा करतो आपण भेदन आणि क्षार किंवा अग्निकर्माने. सो काय सांगितलं, वर्तमाच्या बाह्य ठिकाणी बोराच्या आकाराची, कठीण, वेदनारहित, अपाकी, पिच्छील अशी ग्रंथी बनते. सो चिकित्सामध्ये पहिलं आपण करतो भेदन. भेदन केल्यानंतर करायचं प्रतिसारण. प्रतिसारण म्हणजे डस्टिंग करायचं चूर्णाने. आणि जर ग्रंथी मोठी असेल तर भेदन करायचं, मग आवश्यकतेनुसार वमन विरेचन करून घ्यायचं आणि त्यानंतर अग्निकर्म किंवा क्षारकर्म करायचं. त्यानंतर व्रण फॉर्म होत आहे, सो दग्ध व्रणाप्रमाणे तिथं चिकित्सा करायची नंतर. आणि आपण मगाशी म्हटलं की हे दोष कोणता आहेत, कफदोष. सो उष्ण उपचार करायचा, लाईक तीक्ष्ण अवपीडनस्य, तीक्ष्ण अंजन, कवलग्रह हे सगळं करायचं.